श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओतून तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं करायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। तुळशीचं लग्न करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते पाहूया। तर एक ताम्हण घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण गणपतीची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे। आपल्याला कलश स्थापनेसाठी एक तांब्याचा तांब्या हवा आहे। त्यानंतर आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे देवांना स्नान घालण्यासाठी। बाळकृष्णाची किंवा तुम्ही शालिग्राम दगडाशी तर तुम्ही लग्न लावणार असाल, तुमच्याजवळ असेल तर शालिग्राम दगड घेऊ शकता किंवा श्रीकृष्णाचं कोणतेही रूप तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता। श्रीकृष्णाच्या कोणत्याही रूपाची मूर्ती तुम्ही इथे घेतली तरी चालेल। निरांजन घ्यायचे आहेत, अक्षता घ्यायच्या आहेत। तर कलश स्थापनेसाठी वेगळे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपण अक्षता टाकणार आहोत, त्यासाठी हळदी कुंकू मिश्रित आपण तांदूळ घ्यायचे आहेत। पंचामृत घ्या किंवा दूध पाणी मिक्स करून त्याने अभिषेक घेतला तरीही चालेल। विड्याची पाने हवेत, सुपारी लागेल, आपल्याला फुलं लागायचे आहेत, दुर्वा लागतील, 2 नारळ लागतील, हळदी कुंकू घ्यायचं आहे, हळद आणि दूध थोडंसं मिसळून घ्यायचं आहे। आपण हळद लावण्यासाठी घेतलेलं आहे। श्रीकृष्णाला वाहण्यासाठी तीळ घ्यायचं आहे। गणपतीला नैवेद्य म्हणून आपण गुळ खोबरं घेतलेलं आहे। कापसाचं वस्त्र घेतलेलं आहे। शाळ शृंगाराचं साहित्य घ्यायचं आहे। आपण बाळकृष्णासाठी आपण कपडे, माळा वगैरे साहित्य घ्यायचं आहे। त्यानंतर आपण तुळशीची ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस, सौभाग्यवान, बांगड्या साहित्य घ्यायचं आहे। शृंगाराच्या साहित्यामध्ये तुम्ही 16 शृंगार देखील घेऊ शकता। ओटीचं साहित्य घ्यायचं आहे। खारी, खोबरं, सुपारी घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आवळा, चिंच आणि बोरे देखील लागतील। ऊसाचा मांडव घालण्यासाठी ऊस लागेल। आपण एक मोठं भांडं घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा पंचामृताने स्नान घालू तर ते पटकन आपल्याला त्यामध्ये पाते पाणी ओतता येईल, त्यासाठी आपण एक भांडं घेतलेलं आहे। तर असं आपण एकत्रित साहित्य गोळा करून घ्यायचं आहे आणि आपण तुळशी विवाहाला सुरुवात करायची आहे। तुळशी विवाह हा द्वादशीपासून केला जातो। तर जेव्हा कार्तिकी एकादशी होते तर एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होते। ते आपण पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करू शकतो। तर शक्यतो बरेच जण द्वादशी तिथीला तुळशी विवाह करतात। तर 24 तारखेला तुम्ही शुक्रवारी सायंकाळच्या वेळेस, म्हणजे जनावरे जेव्हा घरी येतात अशा सायंकाळच्या दिवे लागण्याच्या वेळेस गोरस मुहूर्तावर तुळशीचं लग्न लावलं जातं। तर आपल्याला 24 तारखेला द्वादशीला आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं आहे। सर्वात आधी आपण आचमन करून घेऊया। त्यासाठी पळीने 3 वेळा हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, 3 वेळा पाणी प्राशन करायचं आणि 4थ्या वेळा आपण ते ताम्हणामध्ये सोडणार आहोत। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं बोलायचं, पाणी प्यायचं आणि पाणी खाली सोडताना ओम गोविंदाय नमः असं म्हणून आपण पाणी खाली सोडायचं आहे। त्यानंतर आपण निरांजन प्रज्वलित करून घेऊया। तर त्यासाठी थोड्याशा अक्षता वाहिलेल्या आहेत, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं, त्यावरती निरांजन ठेवायचं। निरांजनाला आपण हळदी कुंकू लावून आपण दीप प्रज्वलन करून घेऊया। त्यानंतर आपण आपल्या पूजेला सुरुवात करून घ्यायची। तर सायंकाळच्या अगोदर आपलं जे तुळशी वृंदावन आहे ते आपण स्वच्छ करून घ्यायचं। तुम्ही त्याला रंगरंगोटी करू शकता, छानशी रांगोळी काढू शकता, दिवे लावू शकता, तुळशीला तुम्ही साडी देखील नेसून घेऊ शकता। तुम्ही तुमच्या इच्छेने आपण जसं नवरीला सजवतो, नटवतो त्याचप्रमाणे आपण आपल्या घरातील तुळशीला देखील या दिवशी आपण सजवायचं आहे। तुळशीला ज्येष्ठ कन्या मानून या दिवशी तुळशीचं लग्न श्रीकृष्णाचे म्हणजे शालिग्रामाशी लावलं जातं। त्यासाठी आपण या दिवशी तुळशीला योग्य रीतीने आपण नटवायचं आहे। तर सर्वात आधी गणपतीची स्थापना करून घेऊया। त्यासाठी गणपतीला अभिषेक करून घ्यायचा। तर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने किंवा दूध पाण्याने स्नान घालायचं, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं। शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू पुष्प आणि अक्षता वाहून आपण त्याने देखील स्नान घालायचं आहे। आणि स्नान घालत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा। तर कोणत्याही कामाची सुरुवात आपण श्री गणेशापासून करतो, तर आपले हे जे काही शुभ कार्य आहे ते शुभ कार्य योग्यरित्या पूर्ण व्हावं, पार पडावं, त्यासाठी आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे की कोणतंही विघ्न न येता आपलं हे शुभ कार्य पूर्ण होऊ देत। तर 2 विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता वाहून त्यावरती गणपतीची मूर्ती ठेवून गणपतीला हळदी कुंकू पुष्प अक्षता गंध वाहायचं, कापसाचं वस्त्र वाहायचं, दुर्वा जास्वंदीचं फूल वाहू शकता, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता। अशा रीतीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। आषाढी एकादशीला भगवान श्री विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते। त्यानंतर 4 महिन्याच्या चातुर्मासानंतर 4 महिन्याच्या झोपेतून ते आता देव उठणी ह्या एकादशीला ते प्रबोधिनी एकादशी दिवशी उठतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुळशीचं लग्न हे श्रीकृष्णांशी केलं जातं। तर या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते। म्हणजे 4 महिने जेव्हा चातुर्मास असतो तेव्हा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाहीत, लग्नाचा विधी केला जात नाही आणि तुळशीच्या लग्नापासून
लग्न कार्याला सुरुवात होते। तर तुळशीच्या लग्नासाठी आपण सर्वात आधी गणपतीची पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे। त्यासाठी तांदळाची रास घालून त्यावरती स्वस्तिक काढलेला आपण एक मंगल कलश ठेवायचा आहे। कलशावरती आपण 5 आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवायची आहेत। कलशामध्ये सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू आणि तुळशीपत्र टाकायचं आहे। थोडेशा अक्षता टाकायचे, त्यावरती आपण श्रीफळ ठेवणार आहोत म्हणजेच नारळ ठेवणार आहोत। नारळाला देखील हळदी कुंकू, अक्षता, पुष्प वाहून घ्यायचं। अशी आपण कळशाची पूजा करून घ्यायची। तर तुळशीच्या डाव्या बाजूच्या चौरंगावरती आपण ही पूजा मांडणी करणार आहोत आणि तुळस ही उजव्या बाजूला आपण ठेवायची आहे। तर गणपती बाप्पांना आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे। तर जी तुम्ही काही आभूषणे आणलेली असतील, जे काही माळा वगैरे आणलेला आहे, तर देखील साहित्य आपण गणपती बाप्पांना घालून घ्यायचं आहे। तर या दिवशी भगवान श्रीकृष्णाशी लग्न केलं जातं, म्हणजे शालिग्राम दगड असेल तर त्याच्याशी तुम्ही लावू शकता किंवा सगळ्यांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांच्याशी देखील तुम्ही तुळशीचा विवाह लावू शकता। त्यासाठी तामणामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे। बाळकृष्णाच्या मूर्तीवरती 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने किंवा दूध पाण्याने, त्यानंतर आपण एका शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू, त्यानंतर थोड्याशा फुलाच्या पाकळ्याने अक्षता घालून त्याने देखील स्नान घालून घ्यायचं आहे। गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलायचं। त्यानंतर शेवटी आपण स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं। श्रीकृष्णाची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। त्यानंतर आपण स्वस्तिक तांदळाने काढून घेतलेला आहे आणि त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे। बाळकृष्णाला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, पुष्प व्हायचे आहेत, कापसाचं वस्त्र व्हायचं आहे। ज्या प्रकारे तुम्ही तुळशी मातेला नटवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बाळकृष्णाला देखील कपडे घालून, आभूषणे घालून तुम्ही अगदी वधूवरासारखं या दोघांना या दिवशी नटवायचं आहे। आपण लग्न कार्यामध्ये जशी सजावट करतो, नटवतो, त्याचप्रमाणे आपण या दिवशी तुळशी मातेला आणि बाळकृष्णाला नटवायचं आहे। त्यानंतर आपण जे काही तीळ घेतलेले आहे ते तीळ देखील आपण बाळकृष्णाला वाहायचे आहेत। तर इथे मी तुळशीला सजवून घेतलेलं आहे, तुळशीला साडी वगैरे नेसून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपण तुळशी मातेला या दिवशी सजवून घ्यायचं आहे। त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तुळशीला आपण जी दूध आणि हळद ओली करून घेतली होती ती 5 वेळा किंवा घरातील 5 स्त्रियांनी किंवा सुवासिनीने आपण तुळशी मातेला हळद लावून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे तीच उष्टी हळद आपण श्रीकृष्णाला देखील लावून घेणार आहोत। तर त्याचा टिक्का आपण श्रीकृष्णाच्या कपाळी लावू शकतो। तर 5 वेळा लावायचा आहे किंवा 5 सुवासिनीने लावलं तरीही चालेल। तुमच्याजवळ 5 सुवासिनी नसेल तर तुम्ही एकाच सुवासिनीने 5 वेळा लावलं तरी देखील चालेल। त्यानंतर आपण तुळशी मातेला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे। तुळशीच्या लग्नाला घरातील सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। त्यासोबतच शेजाऱ्यांनी किंवा मित्रमैत्रिणींनी देखील या तुळशीच्या लग्नासाठी उपस्थित राहिलं जातं आणि मोठ्या उत्साहाने तुळशीचं लग्न लावलं जातं। तर ज्या काही सुवासिनी आहेत त्या सगळ्यांनी आपण तुळशी मातेला जशी हळद लावली त्याचप्रमाणे हळदी कुंकू देखील लावून घ्यायचं आहे। त्यानंतर कापसाचं वस्त्र घालून घ्यायचं आहे। त्यानंतर या दिवशी तुळशी मातेच्या मुळाशी आपण आवळा, चिंच, बोरं ही वाहिली जातात। तर हे जे काही तुम्ही साहित्य आणलेलं आहे ते तुळशी मातेच्या मुळाशी कुंडीमध्ये तुम्हाला वाहायचं आहे। त्यानंतर कापसाचं वस्त्र वाहायचं आहे आणि सौभाग्य अलंकार तुम्ही जे काही आणलेले असतील ते देखील आपण तुळशी मातेच्या मुळाशी वाहायचं आहे। तुम्ही बांगड्या वगैरे आणल्या असतील, तुमची तुळस जर जास्त कठीण असेल तर त्याच्या फांद्याशी देखील तुम्ही ज्या काही बांगड्या आणलेल्या असतील त्या देखील तुम्ही घालू शकता। फूल वाहायचं आहे। ज्या आपण रंगीत अक्षता बनवल्या होत्या त्या रंगीत अक्षता आणि एक फूल प्रत्येकाच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि मध्ये अंतरपाठ धरून आपण मंगल अष्टक म्हणायला सुरुवात करायची आहे। मंगल अष्टक म्हणत असताना जो अंतरपाठ धरणार आहे म्हणजे पांढरं वस्त्र धरणार आहे त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी अक्षता हातामध्ये घेतलेल्या होत्या त्यांनी या अक्षता तुळशी मातेच्या आणि श्रीकृष्णांच्या अंगावरती टाकायचं आहे। अशा प्रकारे आपला हा विवाह संपन्न होतो। त्यानंतर आपण तुळशी मातेचे खणा नारळाने ओटी भरणार आहोत। त्यासाठी ब्लाउज पीस घ्यायचा आहे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तांदळाने ओटीचं साहित्य घेऊन आपण तुळशी मातेची ओटी भरून घ्यायची आहे। त्यामध्ये ओटीच्या साहित्यामध्ये खारी, खोबरं, सुपारी, हळकुंड, त्यानंतर श्रीफळ घ्यायचं आहे, नारळ घ्यायचा आहे, नारळालाही हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यानंतर एक पुष्प व्हायचं आहे। अशा रीतीने आपण तुळशी मातेची ओटी भरून घ्यायची आहे। तर अशा रीतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुळशी मातेचा विवाह अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकता।